नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिन्नर येथील हिंदू किन्नर शुभांगी शिंदे व इतर हिंदू किन्नर समाजाला मिळणाऱ्या धमक्यांचा निषेध करत तसेच बळजबरीने धर्मांतराच्या घटनांना आळा घालून त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हिंदू किन्नर संघटनेच्या वतीने विराट जन आक्रोश मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। हा मोर्चा गोदावरी नगर घारपुरे घाट येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर अशोक स्तंभ येथून जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे काढण्यात आला। मोर्चामध्ये सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी नाशिक मध्यच्या आमदार देवयानीताई फरांदे, वैष्णव किन्नर आखाड्याच्या अध्यक्ष आराध्या सखी, शुभांगी शिंदे, कैलास देशमुख, व्यंकटेश मोरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी हिंदू किन्नर समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवून शासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। मोर्चा दरम्यान सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। नाशिकमध्ये सगळं एकत्र झालेलं आहे सकल हिंदू समाज आणि आपण आज नाशिकमध्ये शुभांगी शिंदेला नाशिकचं महामंडलेश्वर म्हणून घोषित केलेलं आहे। आज सकल हिंदू समाज सुद्धा इथं सगळं एकत्रीकरण येऊन आज आपण शुभांगीला महामंडलेश्वर केलेलं आहे। नमस्ते, मी शुभांगी शिंदे, मी वैष्णव किन्नर आखाड्याचे आज महामंडलेश्वर म्हणून वैष्णव किन्नर आखाड्याच्या अध्यक्षा आराध्या सखी यांनी मला येऊन इथं पट्टाभिषेक केलं आणि मी वैष्णव किन्नराच्या आखाड्याच्या दायऱ्यामध्ये राहून धर्माचं काम करल, धर्माचं रक्षण करल आणि धर्मासाठी जगेल। जय श्रीराम, जय श्रीराम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मी तुमच्यापाशी एक 10 मिनिटाचा वेळ घेईन। आता नाशिकमध्ये काही दिवसांपासून आपल्या किन्नरांचा म्हणजे आपली शुभांगी हिचा धर्मांतर जर नाही केला तुला मागून देणार नाही, आणि तुला जर मागायचं असेल तर तुला धर्मांतरला समोर जावं लागेल आणि गोमांस खावं लागेल। ह्यांच्या सर्व शिष्यांना आणि ह्यांच्या सर्व किन्नरांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर आमच्या सोबत जर राहायचं असेल तर कपाळाला मळवट भरायचा नाही, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालायची नाही आणि इंस्टाग्रामला देवी देवताचे कुठलेही स्टेटस सोडायचे नाही। आणि हे बोलणारे कोण? हिंदू पासून मुस्लिम झालेले मध्ये सलीम उर्फ सलमा। आता ह्या सलमाला एक नवीन जिहादी भेटलाय। तो काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि पूर्ण भारतामध्ये हिंदुत्वाचा डंका बजवत होता। त्याचं नाव आहे शुभांगी सखी। ते स्वयंघोषित आमचे जगद्गुरू होते, त्यांना आम्ही वैष्णव किन्नर आखाड्यामध्ये स्थान दिलं होतं। ते आम्हाला माहिती नव्हतं ते जे हिंदू मुस्लिम जे करतात ते त्यांच्या मागं सुद्धा त्यांचा काहीतरी षडयंत्र आहे। मी त्यांना सांगितलं नाशिकमध्ये आपले एक हिंदू किन्नर शुभांगी ही काही दिवसांपासून 3 वर्षापासून ही पीडित आहे, आपल्याला हिला ह्याच्यामधनं काढायचं आहे। त्यांनी मला सगळ्यात पहिली विचारणा केली आहे ते मला किती रुपये देईल। मी तिला सांगितलं गुरु पैसे साईडला ठेवा, हे हिंदू म्हणून पुढे या, आपल्याला ह्या व्यक्तीला आणायचं आहे आणि आपल्याला ह्या व्यक्तीला सपोर्ट करायचा आहे। तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलंय मी कुणाही साठी फुकट येणार नाही। त्यांनी स्वतःहून मला सांगितलं तू शुभांगीला सांग वैष्णव किन्नर आखाडा तिला आखाड्यामध्ये घेणार नाही। मी विचारणा केली का? तिने मला सांगितलं मला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये। तिने फोन कट केला। फोन कट केल्यानंतर ही आपले शुभांगी सखी या सलीमकडे जाऊन हे आपल्या सलमापाशी जाऊन 50 लाख रुपये घेऊन आपल्या हिंदूच्या विरोधात बोलण्याचं चालू षडयंत्र तिने केलेलं आहे।
तिकडे बसून म्हणतीये सकल हिंदू समाज तो 4 हिस्सों में बटा हुआ है। ओ मैं हिमांगी सखी, तुम्हारा जो ऊपर जो फेटा बांधा है और जो 300 रुपए का उतार के मेरे से बात करो। सकल हिंदू समाज कोई 4 हिस्सों में नहीं बांटा है। आप तुम्हारा आंखें खोल कर देखो, ये सकल हिंदू समाज सिर्फ हिंदू समाज के लिए नहीं तो किन्नर समाज के लिए भी ये आगे आ चुका है। सकल हिंदू समाज ने ये किन्नरों को भी अपना माना है। इनको पैसे की जरूरत नहीं है, इनको सिर्फ हिंदुत्व की जरूरत है। की छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की जय श्री राम, जय श्री राम। आपण सर्व सकल हिंदू समाज नाशिकमध्ये जो धर्मांतरचा प्रकार झाला शुभांगी ताईवर, त्यानिमित्ताने आज आपण सर्व जमलो। मोठ्या संख्येने इथं तरुण जमलेत, त्याबद्दल मी तुमचं पहिले तर मनापासून आभार मानतो। आज जी घटना नाशिकमध्ये झाली ही फक्त नाशिकमध्येच चालू नाहीये, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये अशी घटना चालू आहे। फक्त याच्यावर बोलायची तयारी कुणी करत नाही, समाजची मानसिकता याच्यावर बोलायची तयारीत नाहीये। जर असे घटना असले तर लोक पाहिजे तशा मोर्चांसाठी जमत नाही। तरी नाशिकवाले तुम्ही फार जागृत आहे, मोठ्या संख्येने आज तुम्ही शुभांगीताईसाठी आपल्या किन्नर समाजासाठी मोठ्या संख्येने जमला। लोकांची मानसिकता याच्यात बदललेली आहे। अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे वेगळे ह्या मोर्चांच्या चर्चा सुरू झाल्या, पण आपल्या लक्षात येत नाही सनातन हिंदू धर्माची आपली जर पाहिलं, बाकीचे इतर धर्म जर पाहिले, इस्लाम आला 1400-1500 वर्षापूर्वी, ख्रिश्चन आले 2000 वर्षापूर्वी। जर सनातन धर्माचं विचारलं तर कोणालाच माहिती नाही किती लाखो वर्षापूर्वीचं आहे। जर आज आपण विचार केला सनातन हिंदू धर्माची लोकसंख्या, हिंदूची लोकसंख्या किती पाहिजे होती, जगाच्या पाठीवर आपण 1 नंबरला लोकसंख्येमध्ये पाहिजे होती। भारत सोडून आपला हिंदू राष्ट्रही दुसरा कोणी नाही। का बरं नाहीये? मूळ कारण आहे धर्मांतर। आपल्या हिंदूची संख्या जी घटती आहे त्याचं कारणच धर्मांतरणी। किन्नर मधले हिंदू किन्नरांना धर्मांतर करायची काय गोष्ट आहे? कशासाठी करतात? ज्या किन्नर लोकांना धर्मांतर करतात ते हिंदू धर्म सोडल्यानंतर त्यांची लोकसंख्येमध्ये जर आपण मोजणी केली, ते इस्लाम धर्म जेव्हा ते स्वीकारतात ते हिंदू सोडून मुसलमानमध्ये जातात। अशी करून हिंदूची जर मुलं मुली तर आपले कन्वर्ट करतात जे, पण किन्नर लोकांना मोठ्या संख्येने कन्वर्ट करत होते ते आपल्या लक्षात येत नव्हतं। आता या शुभांगीताईच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं, अशा मोठ्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये धर्मांतर चालतो। धर्मांतर करता कशासाठी? ह्या लोकांची जी मागायची पद्धत आहे, आपले जे हिंदू आहे जे टिकली लावतात, कपाळी कुंकू लावतात, ह्या किन्नर लोकांना या ठिकाणी जसं रेल्वे असेल, महत्त्वाचे ठिकाण असतील, त्या ठिकाणी टिकली लावलेल्या किन्नराला मागायची परवानगी नाहीये, बरोबर ताई? ह्या लोकांना त्या ठिकाणी मागायला देत नाही। जो किन्नर स्वतःचा धर्म सोडल आणि मुस्लिम धर्म स्वीकारेल त्या माणसाला रेल्वेमध्ये मागायची परवानगी आहे। आणि तीही जरी मागितली तर जसं आता इथं कोणतरी ते किन्नरचं नाव घेत आहे, त्या माणसाला यांना महिन्याचा हप्ता द्यावा लागतो, म्हणजे खंडणी द्यावा लागते। त्यावेळेस त्यांनी तिथं मागायचं, पहिले धर्मही सोडायचा आणि त्यांना पैसेही द्यायचे। असे करून किती हजार महिना आहे ताई? 10,000। म्हणजे प्रत्येक ह्याच्यात सलमाच्या, मी जशी माहिती घेतली, सलमाच्या अंडरमध्ये 500 लोक आहे किन्नर, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 500 किन्नर एका जिल्ह्यामध्ये त्या मुसलमान जो त्या गादीवर बसलेला आहे त्याच्या ताब्यात आहे। म्हणजे एका जिल्ह्यामधला किन्नर 50 लाख रुपये महिन्याला कमवतो, आमदारची कमाई नाही आहे। मध्ये वापरलं जातं। जेव्हा इथं आपल्या भारतामध्ये मोगल होते त्यावेळेस या भारतामध्ये 1000 मदरसे होते, फक्त किती? 1000 मदरसे। मोगल गेल्यापासून 800 वर्षानंतर या भारतामध्ये 3 लाख मदरसे झाले। 3 लाख मदरसे झाले, मस्जिदीचा रेकॉर्ड वेगळा आहे, जे रेकॉर्डवर मदरसे आहे त्याचा रेकॉर्ड 3 लाख आहे। असे कितीतरी झाले असेल, म्हणजे जर रेकॉर्डवर घेतले, इनलिगल घेतले तर 8-10 लाख मदरसे आपल्या भारतामध्ये झाले। कुठून आला पैसा?
ह्या सगळ्या जिहादमधून आपल्या हिंदू लोकांना कन्वर्ट करायचं आणि त्याच्यातून त्यांना मागायला लावायचा आणि तो पैसा जिहादमध्ये वापरायचा. मूलबाळ तर यांना होत नाही. 50 लाख रुपये महिना घेऊन तो करतो काय? यांच्या मागे चौकशा लागत नाही, दिसून येत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, हिंदू धर्मात निघलेला माणूस कुठेही आपल्याला तृतीयपंथी माणूस दिसला तर आपण हिंदू धर्माची प्रथा आहे, कुठल्याही शुभ कार्यात जात असाल तर त्यांना काहीतरी देणगी द्या. मी हर्षाताई ठाकूर. आपण आजपर्यंत लव्ह जिहाद, लँड जिहाद, ड्रग्ज जिहाद, बोट जिहाद पाहिलं असेल दादा, पण आज 1.5 वर्षापासून आपण पाहत आहोत किन्नर जिहाद. जसे नांदेडचे किन्नर झाले आशू, त्यांना सुद्धा धर्मांतरणाचा दबाव टाकत येत होता, तेव्हा पण आपण त्यांच्यावरती गुन्हेगारांवरती केसेस फाईल केले आणि त्यांना ट्रेन खाली ढकलण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये काही मुस्लिम किन्नर होते, त्यांना पण आपण वाचवलं. परभणीच्या हॉस्पिटलमध्ये ते 8 दिवस ॲडमिट होते, पण काहीही प्रशासनानं तिकडच्या काही दखल घेतली नव्हती. पण जेव्हा सकल हिंदू समाज हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळी शहानिशा केल्यावरती आज आपल्या हिंदू किन्नरांना तिथे न्याय मिळाला आहे. पहिला गुन्हा दाखल त्यांच्या विरुद्ध झालेला आहे ना याला परभणीला. आता काही जण म्हणतायत की आत्ताच का झालं, एवढ्या वर्षापासून हे झोपले होते का? कसं असतं माहिती आहे का, तृतीय पंथांचं आयुष्य कसं असतं. आता तुम्ही एखाद्याला म्हणलं की चला हा आता एक किन्नर आहे आणि हे आयुष्यभर सांभाळायचं आहे, 7 म्हणून तुम्ही देऊन 10 रुपये हातावर ठेवू शकणार, पण आयुष्यभर तुम्ही तुमच्या घरात नाही ठेवू शकणार त्यांना. मग हे काय करतात, त्यांना माहिती आहे, त्यांच्या नायकांना माहिती आहे की हे समाजामध्ये वावरू शकणार नाहीत, यांना आपणच लागणार. मग चांगल्या वाईट कोणत्या पण मार्गाने ते धर्म परिवर्तन करायला होतात. एवढंच नाही तर हैदराबादमध्ये त्यांची एक सभा भरते, तिथं हिंदूंना पाणीसुद्धा पिऊ देत नाहीत, त्यांच्या माटाला हातसुद्धा लावू देत नाहीत. एवढं सुद्धा आपल्या हिंदूंवरती अत्याचार होतात दादा तिथे. आणि काय म्हणून, फक्त एक किन्नर म्हणून जन्माला आलाय म्हणून एवढं सहन करायचं का? तर नाही. शुभांगीताई, मी तुम्हाला शब्द दिलाय आणि सकल हिंदू बांधव आणि भगिनी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू. फक्त तुम्ही तुमच्या रक्ताशी एकनिष्ठ राहा. बाकी कोणत्या सलमान नाही. ऐका, आता ऐका, आता कोणता तरी सलीम होता, तो सलमा झाला आणि त्या सलमाचा बलमा करायला आपल्या पुण्याहून ताई आलेल्या आहेत. आराधना ताई, त्यांनी पण गोमूत्र पिऊन त्यांनी पण काय म्हणतात ताई त्याला, त्यांची रीत मोडली, म्हणजे त्यांचा बहिष्कार केला. म्हणजे यांना आता जे पण अडचणी समोर येतील हे एकटे खंबीर आहेत, पण त्यांच्या शरण जाणार नाही अशा आमच्या ताई आहेत. एक हिंदू किन्नर म्हणून पुण्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. आराधना ताईंचं गौरक्षण करतात, लव जिहाद करतात आणि किन्नरांना वाचवायचं काम सुद्धा आमच्या बहिणी खूप चांगल्या प्रकारात करतात, चांगल्या प्रमाणात करतात. श्रीराम बोलो, सियावर रामचंद्र की. आज ह्या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि माझ्या समोर बसलेले सगळे माझे हिंदू बांधव आणि भगिनींनो आणि माझ्या पत्रकार बांधवांनो, आज शुभांगीताई शिंदे यांच्यावरती होत असलेला अन्याय आणि अत्याचार, त्यांच्यावरती आणला जात असलेला दबाव, आता व्यासपीठावरती बसल्या बसल्या त्यांच्याकडनं सगळी गोष्ट ऐकली आणि खूप वाईट वाटलं की किन्नर म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या स्वतःचा पोटाचं उदर पोषण करत असताना किती पद्धतीनं सामोरं जायला लागतं ह्याचं चित्र माझ्या डोळ्याच्या समोर आलं आणि माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की शुभांगीताई सारख्या आमच्या अनेक भगिनी आज या अन्याय आणि अत्याचारापासून त्या पीडित आहेत. शुभांगीताईच्या रूपाने आज आपल्या समोर हा प्रकार उघड झाला.
तुम्ही पैसे गोळा करून आणा, तुम्ही भिक्षा मागून आणा, ती मला द्या. परंतु तुम्हाला भिक्षा मागण्यापुरती तुम्हाला टिकली लावायची असेल तर लावा, रुद्राक्षाची माळा घालायची असेल तर घाला. त्यांच्या समोर आपल्या देवांना लाथ मारली जाते. प्रसाद जो आहे तो प्रसाद देत असताना त्यांना म्हटलं जातं की देवांचं देवींचं हनीमून कधी आहे. शुभांगीताई बरोबर बोलतीये का मी? त्यांनी त्यांच्या जन्मदात्या आईची शपथ घेऊन सांगितलं की ते अनन्य अशा अत्याचारांपासून आम्ही पीडित आहोत आणि म्हणून जर धर्मांतरणासाठी जर आमच्या कुठल्या हिंदूला जर त्रास देत असाल तर आम्ही इथल्या पुढच्या कालावधीमध्ये अजिबात ते सहन करणार नाही. शुभांगीताई तुम्ही घाबरू नका. हे सगळे इथे जमलेली वानर सेना आहे, हे सर्व तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या केसाला जरी धक्का जर कोणी लावला तर त्यांना सरळ करण्याची ताकद माझ्या ह्या बांधवांमध्ये आहे. हिंदू धर्म हा सनातन आहे. अहो मी विधिमंडळामध्ये काम करते, सनातन हा शब्द वापरला की काही पक्षांच्या पोटामध्ये पोटसूळ उठतं आणि त्यांना वाईट वाटतं की हे सनातन काय असतं, हे सनातन काय असतं हे देखील या हिंदुस्थानामध्ये जन्माला आलेल्या काही लोकांना अजून माहीत नाहीये. मी माझ्या हिंदू बांधवांना सांगेल की इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला मला प्रखरतेने समाजामध्ये पुढे जाण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला 2 वर्षापूर्वीच्या शिवजयंतीचं उदाहरण देते. मी नाशिक रोडला गेले होते शिवजयंतीला. शिवजयंतीचा डीजे बीजे सगळा थांबला. माझे शिवभक्त सगळे रस्त्यावरती बसले. मिरवणूक थांबवण्यात आली. मी डिसिप्लिनना म्हटलं की ही मिरवणूक का थांबवण्यात आली तर ते म्हणे अजान चालू आहे. मी त्यांना म्हटलं अजान दिवसातनं किती वेळा म्हणतात तर म्हणे 6 ते 7 वेळा. आणि म्हटलं शिवजयंतीची मिरवणूक वर्षातनं किती वेळा निघते तर म्हणे 1 वेळा. मी त्यांना प्रश्न केला, मग म्हटलं शिवजयंतीची मिरवणूक थांबायला पाहिजे का अजान थांबायला पाहिजे? मी तुम्हाला सांगते, मी त्या ठिकाणी त्या डिसिप्लिनला झापून काढलं. त्याचं महत्वाचं कारण आहे, आमचा भैया आता जो म्हणत होता ते खरंय की प्रशासनामधल्या हिंदूला अजून जाणीव झालेली नाहीये. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या अधिपत्याखाली राबलेल्या प्रशासनाला मुसलमानांचं फक्त हुजरेगिरी करण्याची सवय लागलेली आहे. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे आजारामुळे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक थांबवली गेली. म्हणून मी आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये मधले भोंगे बंद करा ह्याच्यासाठी लक्षवेधी मांडली. आणि आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामधले मशिदीवरचे सगळे भोंगे हे मी उतरवायला लावले. नाशिकमध्ये आता कुठेही भोंगा चालत नाही. जर भोंगा चालला आम्ही सांगितलेलं आहे, जर तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये मशिदीवरती भोंगा जर लागला तर मी तुम्हाला सस्पेंड करायला लावेल. अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आपले लाडके देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जबाबदारी जी आहे ही ह्या PIN वरती फिक्स केली आहे. ह्याचं महत्वाचं कारण आहे की आमचा हिंदू मी हिंदू आहे सांगायला लाजतो. जागे व्हा आता, कारण एवढं धर्मांतरण होत चाललेलं आहे. आम्हाला तर आम्ही हमदोर हमारे दो आणि त्यांचं हमदोर हमारे 70 ही त्यांची आजची आपण बघितलं असेल तर वातावरण झालेलं आहे. मी तर राजकारणामध्ये काम करते, मला निवडून यायला लागतं, त्याच्यासाठी मतं घ्यायला लागतात. मी तुम्हाला सांगेन की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी फक्त तुम्हाला माहिती आहे कुठं, दूध बाजाराच्या शाळेमध्ये फक्त व्हिजिट करण्यासाठी माझ्यासारखी एक प्राध्यापिका गेली. मी काय म्हटलं तिकडच्या